काल ऑस्ट्रेलियामधील सिडनीच्या बॉन्डी बीचवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 12 जण ठार झाले आणि सुमारे 30 जण जखमी झाले. ज्यू समुदायाच्या हनुका उत्सवाचा पहिला दिवस असल्यामुळे अनेक कुटुंबे तिथे साजरा करीत होती. या हल्ल्यात 2 दहशतवादी सहभागी होते. 50 वर्षीय साजिद अहमद आणि 24 वर्षीय मुलगा नवीद अक्रम यांनी गर्दीवर गोळीबार केला. हे दोघेही पाकिस्तानमधील असून त्यांचे शिक्षण पाकिस्तान आर्मी पब्लिक स्कूल आणि हमदर्द विद्यापीठ इस्लामाबाद येथे झालेले आहे. साजिद अक्रम पोलिसांच्या चकमकीत ठार झाला, तर नवीद अक्रम गंभीर अवस्थेत पोलिसांच्या देखरेखीखाली रुग्णालयात आहे. या दहशतवादी हल्ल्यात बाप आणि मुलगा सहभागी होता. टुरिस्ट विजावर बाप आला होता आणि या अटॅकमध्ये एका व्यक्तीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका हल्लेखोराकडून बंदूक हिसकावून आणखी मोठे नुकसान होण्यापासून वाचवले. त्याचे नाव आहे अहमद अल अहमद, 43 वर्ष फळ विक्रेता आणि 2 मुलांचा बाप. ते मुस्लिम असूनही त्यांनी दाखवलेले शौर्य सर्वांनी गौरव करण्यासारखे आहे. आधी 4 ते 5 महिन्यापूर्वी मोसादने ऑस्ट्रेलियाला ज्यू समुदायावर संभाव्य हल्ल्याचा इशारा दिला होता, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले. अलीकडच्या काळात हा धोकादायक पॅटर्न दिसून आला आहे. 7 ऑक्टोबरला इस्रायलमध्ये ज्यू समुदायावर हल्ला, 22 एप्रिलला पहलगाममध्ये हिंदूंवर हल्ला आणि आता ऑस्ट्रेलियात जूनवर हल्ला. भारताने ही सतर्कता वाढवली आहे, कारण हनुका उत्सव भारतातही साजरा केला जातो. या घटनांवर इस्रायल आणि मोसाद कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. जय हिंद.